65 वर्ष वय असलेली शांताताई तिच्या रूममध्ये निवांत झोपलेली होती. आता या शांताताईसाठी ना, तिच्या नवऱ्याने एक काम करणारा व्यक्ती ठेवलेला होता. म्हणजे कसं, तो तिला दिवसभर मदत करायचा. तिची कामं जी आहेत ते करायचा. तिला वय झालेलं त्यामुळे घरातली कामं वगैरे करता येत नव्हती. तिच्यासाठी एक कामगार ठेवलेला होता. या कामगारासोबत हिचं लफडं पण चालू झालेलं होतं. तिचं वय होतं भरपूर, मन थकलं होतं, पण शरीर नव्हतं. या दोघांमध्ये आता वारंवार संबंध बनवत होते. एक अशीच रात्र 18 ऑक्टोबर 2025ची ही शांतताई त्या ठिकाणी झोपलेली होती. त्यावेळेला तिचा नोकर आला श्याम. श्याम त्या ठिकाणी येतो आणि तिच्या शरीरापाशी जाऊन संबंध बनवायला लागतो. ही शांतताई पण त्याची मजा घेत होती. पण त्या ठिकाणी त्याने पॉवरच्या गोळ्या खाल्लेल्या होत्या. त्या रात्री त्या ठिकाणी असं काही घडलं की ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. काय आहे पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 2022 पासून. 2022च्या सुरुवातीला श्याम नावाचा पोरगा 19 वर्षाचा त्याच्यासाठी काम शोधत होता. घरची परिस्थिती गरिबीची. त्याचे आई वडील म्हटले, तू काम नसेल तर घरात येऊ नको. त्यामुळे आता त्याला काम शोधणं अनिवार्य होतं. काम शोधत होता, पण काम काय त्याला भेटत नव्हतं. पगार जिथं चांगली असायची त्या ठिकाणी त्याची क्वालिफाय नसायचा तो, आणि जिथं पगार खूपच कमी आहे त्या ठिकाणी याला काम करू वाटत नव्हतं. काम बी बेकार असायचं. आता या श्यामला समजत नव्हतं की दुसऱ्या साईडला शांतताई नावाची महिला तिच्या रिटायर झालेल्या मुख्याध्यापक पतीसोबत राहत होती. त्या मुख्याध्यापक पतीचं वय 75 वर्ष आणि हिचं वय 65 वर्ष. आता हे दोघे शांत पद्धतीने राहत होते. दोघंही वयस्कर झालेले होते. दोघांना आता घरचं काम होत नव्हतं. त्यांना साधं पाण्याचा ग्लास उचलून घेणं होत नव्हतं. आता ही शांतताई काय म्हणते तिच्या पतीला की आपण जर असं जगलो, आपली पोरं तर आता फॉरेनमध्ये सेटल झाली, आपण त्यांना शिकवलं, सगळं केलं, पण ते इथून निघून गेली. आपल्याला आता काय कामं होत नाहीत. आपण एखादा नोकर ठेवला तर आपली मदत पण होईल आणि आपली सुरक्षा पण होईल. ही जी करोडोची प्रॉपर्टी आहे, आपण जर त्याला सुरक्षा नाही केली तरी आपली शेजापाजारी, आपले नातेवाईक येऊन लुबाडून घेऊन जातील. तिचा मुख्याध्यापक रिटायर झालेला पती म्हणतो की हो, तुझं बरोबर आहे. त्यावेळेला तो काय करतो, पेपरामध्ये जाहिरात देतो की आम्हाला एका नोकराची गरज आहे, पगार आणि राहणं खाणं चांगलं भेटेल. हा श्याम ती बातमी वाचून त्यांच्या घरी पोहोचतो त्या ॲड्रेसवरती. आता श्याम त्यांच्याशी बोलायला लागल्यानंतर गप्पा मारत मारत हा त्यांचा नातेवाईकच निघतो लांबनं. त्यावेळेला ती महिला शांतताई, तिचा पती या श्यामला म्हणतात की ठीक आहे, तू आजच्यापासून काम चालू करीतच राहा, तुला राहणं खाणं जेवण आणि पगार पण भेटेल, फक्त तुला आमची कामं करावं लागतील पूर्णपणे. हा श्याम तयारच होता. याला असं काम पुन्हा भेटणार नव्हतं. त्यामुळे त्याने विचार केला की हे काम हातातून जायला नको. आता तो त्यांची चांगल्या पद्धतीने सेवा करत होता. आता दिवसामागे दिवस जात होते. तो रिटायर झालेला जो मुख्याध्यापक होता शांतताईचा पती, तो अचानक एक दिवशी आजारी पडला. त्याची खूप काळजी घेतली त्या श्यामने, पण तो काय वाचू शकला नाही. त्याची पोरं आली आणि त्याचा अंत्यसंस्कार वगैरे केला आणि श्यामला सांगितलं की आईची काळजी घे, आम्ही तिकडे घेऊन जाऊ शकत नाही, तिथलं वातावरण सूट होणार नाही. श्याम म्हणला की काही अडचण घेऊ नका, मी काळजी घेतो नक्कीच. आता ही शांतताई पूर्णपणे एकटी पडलेली होती. तिला कुणाच्या तरी आधाराची गरज होती. आता ही दिवसभर त्या श्यामसोबत गप्पा मारायची आणि त्याला पूर्ण गोष्ट सांगायला लागली, हिस्ट्री वगैरे. म्हणायची की आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, आता काय करणार, लेकरं तर तिकडे गेली, ती तरी येत नाहीत, माझी काळजी कोण घेणार. या सगळ्या गोष्टी श्यामला सांगण्याचं कारण एकच होतं, तिला श्यामसोबत संबंध बनवायचे होते. ही जी महिला शांतताई आहे, हिचं शरीर थकलं होतं पण मन नाही. आता हिला संबंध करण्याची इच्छा झाली होती, ती पण एका तरुण पोरासोबत. या श्यामला पण ती गोष्ट समजत होती. याने आता हा चान्स सोडायचा नाही म्हणून ठरवलं आणि शांतताईच्या त्या सिग्नलला रिस्पॉन्स द्यायला चालू केला. एक दिवशी ही शांतताई त्याला डायरेक्ट बोलून टाकते. म्हणते की हे बघ, आता माझं काय जास्त वय नाही आणि माझं कधी शेवट होईल तर सांगू शकत नाही, पण माझी एवढी इच्छा आहे की तरुण पोरासोबत संबंध बनवावे. तू जर माझ्यासोबत संबंध बनवले तर मी नक्कीच तुला. आता या शांतताईने श्यामला वादा केला. श्याम तिच्यासोबत संबंध बनवायला लागला. दिवसामागे दिवस जात होते. हा श्याम तिला चांगल्या पद्धतीने रगडून काढायचा. तिची इच्छा आता पूर्ण होत होती. आता 4 नोव्हेंबर 2026चा तो दिवस होता. श्याम एक दिवशी त्या शांतताईला म्हणतो की मी भरपूर दिवस झालं घरी गेलेलो नाही, मी एकदा घरी जाऊन येतो, घरच्यांशी एकदा गाठ घेऊन येतो, 2 दिवस तू काळजी घे. शांतताई म्हणते ठीक आहे, जाऊन ये, पण नक्की ये माघारी. आता तो तरी येणारच होता, पण ज्या वेळेला तो माघारी आला 6 तारखेला, त्यावेळेला बघतो तर काय, शांतताईची बॉडी त्या ठिकाणी पडलेली आहे. पोलिसांना फोन करतो, ॲम्ब्युलन्सला फोन करतो. शांतताई त्या ठिकाणी प्राण सोडलेलं होतं.
पोलीस आले. शेजारचे लोक म्हणतात की यानेच मारलं असेल प्रॉपर्टीसाठी. पण ज्या वेळेला पोलीस त्या घटनेची पडताळणी करायला चालू करतात त्यावेळेला जे सत्य पुढे आलं त्याच्यावरून ते एअरपोर्टवरती जातात. त्या ठिकाणी त्या शांतताईचा पोरगा अमेरिकेत चालला होता वापस. त्याला पकडतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. त्यावेळेला त्याची चौकशी करायला चालू करतात. त्यावेळेला त्यानं जी घटना सांगितली तर विषय असा झाला होता की ही शांतताईच्या पोराला माहिती झालेलं होतं हिचं लफडं. आता तो तिला घेऊन जाण्यासाठी आलेला होता. प्रॉपर्टी विकायची होती. त्यावेळेला शांतताईने सांगितले मी तर पूर्ण प्रॉपर्टी त्या श्यामच्या नावावर केलेली आहे आणि मी काही येत नाही. मी त्याच्यासोबतच राहणार आहे आणि मरणार आहे. आता त्या शांतताईच्या पोराला हे सगळं बेकार वाटत होतं. एवढी वयाची म्हातारी एवढ्या तरुण पोरासोबत संबंध बनवते. पूर्ण त्यांच्या समाजामध्ये त्याची तू होणार होती. त्यामुळे त्याने समजावून सांगितले, ऐकण्यास तयार नव्हती. दोघांमध्ये भांडण झालं. प्रॉपर्टी पण राहिली नाही आणि त्याची आई पण राहिली नाही. त्यामुळे त्याने त्या ठिकाणी शांतताईच्या गळ्यावर वार केला. तिला संपवले, त्या ठिकाणी ठेवले आणि सकाळ उठून एअरपोर्टकडे निघाला. त्यावेळेला नेमकाच हा श्याम त्या ठिकाणी आला आणि बघितलं दृश्य. पोलिसांना फोन केला. तर अशा प्रकारे सगळ्यांना वाटत होतं हा श्याम त्या गुन्हेगार असेल, पण तो गुन्हेगार नव्हता. गुन्हेगार तर पकडला गेला, पण काय त्या महिलेचा जीव गेला. हा श्याम जो आहे तो एकटा पडला. प्रॉपर्टी तर मिळाली, पण आता त्याच्या जीवनात कसलाही अर्थ राहिलेला नाही. बाकी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कधी कधी ना जो वाटतो तो गुन्हेगार नसतो. गुन्हेगार कोणी वेगळाच असतो. बाकी तो अशा घटनांपासून विचलित होण्याचं काही कारण नाही. घटना घडतच असतात आपल्या आसपास. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा.